आपणापैकी काही जणांना आठवत असेल की 2001मध्ये म्हणजे आजपासून साधारण 24 वर्षांपूर्वी मी दैनिक लोकसत्तामध्ये वास्तुशास्त्रविषयक लेखमाला लिहायचो. त्या काळी ती लेखमाला प्रचंड लोकप्रिय ठरली होती. किंबहुना मुंबईमध्ये वास्तुशास्त्र रुजलं, त्याचा प्रचार झाला, प्रसार झाला. त्याला कारण होती ती लेखमाला आणि अर्थात याचं संपूर्ण क्रेडिट जातं दैनिक लोकसत्ताला. त्या काळी आजच्यासारखे स्मार्टफोन नव्हते, त्यामुळं फेसबुक, मेसेंजर, व्हॉट्सॲप, यूट्यूब काहीही नव्हतं. त्या काळी वाचक पत्र लिहायचे आणि त्या माध्यमातून आपल्या शंका प्रश्न विचारायचे. अशी दिवसाला गठ्ठ्यानी पत्र मला मिळायची. पत्र महिला वाचकांचं असेल तर त्यामध्ये 2 प्रश्न अगदी हमखास विचारलेले असायचे. त्यापैकी एका प्रश्नाची चर्चा आज आपण करणार आहोत. तो प्रश्न म्हणजे लहान मुलांना दृष्ट लागते का? सर्वांना राधे राधे. मी मास्टर संजय पाटील. आपण उपस्थित आहात वास्तुवेद कॉलेजमध्ये. लहान मुलांना दृष्ट लागते का या प्रश्नाचं थेट आणि साधं सरळ उत्तर आहे की हो, लागते. आता हे असं सांगितल्यावर जे पुरोगामी असतील ना, ते लगेच कल्ला करायला सुरुवात करतील. अहो असं कसं काय, नजरेत कसलं आले सामर्थ्य, ती कशी कोणाला लागते वगैरे. तर त्यांना मी 2 प्रश्न विचारतो, अगदी बाळभत प्रश्न. एक, जर तुम्हाला कोणी खुन्नस दिली, रागानं बघितलं, तर तुम्हाला राग येतो? समजा तुम्ही लोकलनं प्रवास करताय, तुमच्या समोर बसलेला एखादा प्रवासी किंवा दूरवर बसलेला एखादा प्रवासी, अनोळखी प्रवासी तुमच्याकडे असा एकटक बघतोय, तुम्ही अस्वस्थ होता? जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं होकारार्थी असतील तर कसं म्हणता की नजरेत काही सामर्थ्यच नाही म्हणून? अहो नजरेत काय नाही, नजरेत प्रेम आहे, नजरेत द्वेष आहे, नजरेत दया आहे, नजरेत खुन्नस आहे, नजरेत वात्सल्य आहे, नजरेत वासना आहे, नजर निरागस आहे, नजरेत हाव आहे, ईर्ष्या आहे, असूया आहे, लबाडी आहे, मत्सर आहे. नजरेत सर्व काही आहे. सर्व प्रकारच्या भावभावना नजरेमध्ये राहतात आणि प्रसंगानुरूप तिथूनच बाहेर पडतात. मुद्दात हे लक्षात घ्या की तुम्ही सदा सर्व काळ संत सज्जनांच्या गराड्यात वावरत नाहीत. आपल्या आजूबाजूला वावरणारी अनेक माणसं, आपली वाटणारी माणसं ही आपली हितचिंतक असतात असं अजिबात नाही. किंबहुना आपलं वाईट झालं तर त्यांना आतून आनंद होतो अशी अनेक माणसं आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अशा लोकांच्या नजरेतलं विष लहान मुलांना बाधतं, कारण त्यांचा ऑरा सशक्त झालेला नसतो. आता ऑरा म्हणजे काय, तर शरीराभोवती जे ऊर्जेचं वलय असतं त्याला ऑरा म्हणायचं. कुठलीही ऑर्गॅनिक किंवा इनऑर्गॅनिक गोष्ट असू दे, प्रत्येकीला स्वतःचा ऑरा असतो. पण नुसत्या डोळ्यांनी तो दिसत नाही, पण किरलिन नावाच्या कॅमेऱ्यानं, किरलिन, तो बघता येतो, टिपता येतो. पुण्याच्या MITमध्ये तशी व्यवस्था आहे आणि काही मॉडर्न इन्स्ट्रुमेंट आहेत, जसं की हे ऑरा स्कॅनर. तर याच्या माध्यमातून सुद्धा तो मोजता येतो. सांगायचा मुद्दा असा की लहान मुलांचा ऑरा सक्षम नसल्यानं विषारी लोकांच्या नजरेतलं विष त्यांना बाधतं. मग ते आजारी पडतात, चिडचिड करतात, खात नाहीत, खाल्लं तर अंगी लागत नाही, झोपत नाही, झोपली तर दचकून जागी होतात, त्यांच्यातला खेळकरपणा नाहीसा होतो, ती मलूल पडतात. मग उपाय काय? दृष्ट काढायची. आता दृष्ट काढायची म्हटल्यावर जी कुंपणावर बसलेली मंडळी आहेत ना, ती लगेच अशी कावरीबावरी होणार. ते म्हणणार, मास्टर आमचे ते पुरोगामी मित्र म्हणतात की दृष्ट काढणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे. असू दे, दृष्ट काढणं हे मागासलेपणाचं लक्षण आहे, असू दे. मुलं आमची आहेत, त्या पुरोगामींची नाहीत. आमच्या मुलांच्या हिताच्या 4 गोष्टी परंपरागत ज्ञानपद्धतीने सांगितल्यात. एन्शियंट नॉलेज सिस्टीम, AKS. तर या सिस्टीमनं ज्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात त्या आम्ही करणार. तुम्ही तुमच्या मुलांचे वाढदिवस स्मशानात साजरे करतात, करा.
आम्ही आमच्या मुलांची दृष्ट काढणार. मग ठरलं तर दृष्ट काढायची हे ठरलं. आता पुढचा उपप्रश्न येतो, कशी काढायची? तर त्याचं उत्तर आहे की तुम्हाला ज्ञात आहे अशा पद्धतीने ती काढायची. आता ज्ञात पद्धत म्हणजे काय? तर तुमच्या आजीला, तुमच्या मावशीला किंवा घरातल्या कोणत्याही वडीलधाऱ्या स्त्रीला तुम्ही कधीतरी दृष्ट काढताना बघितलं असेल तर ती ज्या पद्धतीनं दृष्ट काढायची ती पद्धत म्हणजे तुमची ज्ञात पद्धत. मला आठवतं लहानपणी आमची आई दृष्ट काढायची. चिंध्यांची ती अशी वात मळायची, अंगठाभर जाडीची. ती वात रॉकेलमध्ये बुडवायची आणि एका बाजूने पेटवायची आणि त्या पेटत्या वातीनं आमची दृष्ट काढायची. त्यावेळी काहीतरी पुटपुटायची. हे करण्यापूर्वीच तिने दरवाजाच्या डोक्यावर एक शेणाचा गोळा असा थापलेला असायचा. मग त्या गोळ्याला ही पेटती वात ती अशी उलटी चिकटवायची. त्या वातीमधून आगेचे छोटे छोटे गोळे भुक 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 करत जमिनीवर पडायचे. आम्हाला ते बघून फार मोठी गंमत वाटायची. आता आई हा व्हिडिओ बघत असेल तर ती म्हणेल माझ्याबद्दल हा काय काय सांगतोय. तर सांगायचा मुद्दा असा की तुम्हाला जी पद्धत ज्ञात आहे त्या पद्धतीने दृष्ट काढायची. आता आमच्या शहरी माता म्हणतील, शहरी माता, की आम्ही कोणाला दृष्ट काढताना कधी बघितलंच नाही. मग आमचं काय? तर त्यांच्यासाठी एक जनरल पद्धत सांगतो. एक पत्रावळ घ्या किंवा कागदी प्लेट घ्या. त्यामध्ये वाटीभर भात घ्या, शिजलेला भात. त्या भातावर थोडेसे काळे उडीद ठेवा, एक लाल मिरची ठेवा आणि कणकेचा पेटता दिवा ठेवा. लक्षात घ्या की दृष्ट काढताना आग आणि तीक्ष्ण पदार्थांचा समावेश व्हायला हवा. मगाशी मी आईचं उदाहरण दिलं, ती रॉकेलच्या पेटत्या वातीनं दृष्ट काढायची. तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर वयस्कर आज्या नातवाची दृष्ट कशी पटकन काढतात बघा. म्हणजे मोहरी घेतात, मिरची घेतात, ओवाळतात आणि पेटत्या निखाऱ्यावर टाकतात. इथे मोहरी, मिरची हे तीक्ष्ण पदार्थ आणि निखारे म्हणजे आग. तर हा पेटता दिवा दृष्ट काढून होईपर्यंत विझायला नको. आता हे मटेरियल हातात घ्या. बाळावरून 7 वेळा ओवाळा अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेनं आणि लगोलग हा उतारा घेऊन घराबाहेर पडा. घरात जमिनीवर हा उतारा ठेवायचा नाही. घराच्या बाहेर पडायचा आहे आणि नाल्यात, कचराकुंडीत किंवा चौरस्त्यावर किंवा तिठ्यावर हा उतारा ठेवायचा आहे. घरी यायचं आहे, हातपाय धुवायचं आहे, चूळ भरायची आहे. झालं. दृष्ट बाळाच्या आजीनं काढायची. समजा आजी हयात नसेल किंवा सोबत राहत नसेल तर आईनं काढायची आहे. पण कोणत्याही परिस्थितीत हे काम मोलकरणीवर सोपवायचं नाही. याबरोबरच बाळाला धूपसेवन द्यायचं आहे. धूपसेवन म्हणजे काय? तर धुराचा स्पर्श द्यायचा आहे किंवा धूर द्यायची आहे. दर शनिवारी आणि पौर्णिमा अमावस्याला बाळाची मिठाच्या पाण्यानं आंघोळ घालायची आहे. मीठ, सैंधव किंवा मग खडे मीठ हवं. टाटा नमक चालणार नाही. आंघोळ झाल्यानंतर गोमयाच्या 4-5 कांड्या पेटवायच्या आहेत. गोमय म्हणजे देशी गाईचं शेण. आता हे पण सांगायला लागतं. तर गोमयाच्या कांड्या पेटवायच्या आणि त्या धुराचा स्पर्श बाळाच्या सर्वांगाला द्यायचा आहे. आयुर्वेदानं सुद्धा ही धूपसेवनाची पद्धत सांगितलेली आहे. आयुर्वेदाचे डॉक्टर कुणी हा जर व्हिडिओ बघत असतील तर ते माझ्याशी सहमत होतील. आता तुमच्यापैकी काही जण म्हणणार, मास्टर तुम्ही नेहमी ग्रंथ करत असता, पण आज जे काय सांगितले ते सगळं जनरलच सांगितले. काही ग्रंथांचे दाखले पण द्या. तर 3-4 ग्रंथांचे दाखलेही देतो. पहिला जो उपाय आहे तो धर्मसिंधू या ग्रंथामधला आहे. श्लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. या श्लोकाचा उच्चार करत विभूती अभिमंत्रित करायची आहे आणि ती विभूती बाळाच्या सर्वांगाला लावायची आहे. म्हणजे चेहऱ्याला लावा, कपाळाला लावा, हाताला लावा. आता तुमच्यापैकी काही जणी म्हणणार, मास्टर त्या श्लोकाचा उच्चार पण सांगा. तर तो सांगणार नाही, कारण संस्कृत श्लोकांचा उच्चार कसा करायचा यावर 2 व्हिडिओ चॅनलवर अगोदरच पडलेले आहेत. ते तुम्ही बघा. थोडेसे कष्ट तुम्हाला पण घ्यायला हवेत. सगळीच स्पून फिडिंग होणार नाही. आता दुसरा उपाय,
प्रयोग सागर या ग्रंथामध्ये हा उपाय सापडला. श्लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. हा मंत्र भुर्जपत्रावरती लिहायचा आहे. कुंकवानं लिहा किंवा गोरोचनानं लिहा. मग त्या भुर्जपत्राची घडी करा आणि ती बाळाच्या दंडाला बांधा. आता तिसरा उपाय प्रयोग सागर या ग्रंथामधलाच. मंत्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. बाळाच्या डोक्यावर हात ठेवा आणि हा मंत्र स्पष्ट उच्चारात म्हणा. जर दृष्ट खूप खराब लागलेली असेल तर बाळ सतत रडतं, रडायचं अजिबात थांबत नाही. त्यासाठी शांतिमयूख या ग्रंथामध्ये मला एक यंत्र सापडलं, ते तुम्हाला सांगतो. मूळ ग्रंथामधला श्लोक तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. त्याचं आता डिकोडिंग करूयात. षडस्त्रमध्ये ह्रिंकार म्हणजे 6 कोणांची एक आकृती काढा. आणि त्या कोणांमध्ये ह्रीम हा बीजमंत्र लिहा. तन्मध्ये शिशोर्नाम विलिख्य म्हणजे यंत्राच्या मधोमध तुमच्या बाळाचं नाव लिहायचं आहे. समजा तुमच्या मुलीचं नाव आहे राधा. ते नाव आपण मध्यभागी लिहिलं. षट्सु अस्त्रेषु ओम ललुवे स्वाहेति मंत्रस्य षडाक्षराणि विलिख्य म्हणजे या कोणांच्या आधारावर ओम ल लु वे स्वाहा हा 6 अक्षरी मंत्र लिहायचा आहे. तद्व हिरेव द्वितीयम विलिख्य तद्धी हिरध म्हणजे यंत्राच्या दोन्ही बाजूला चक्र काढायचे आहेत. अधोमुखैरर्ध चंद्रे रावेष्ट्य या चक्रांच्या बाजूला 2 अधोमुख चंद्रकोरी काढायचे आहेत. पंचोपचारे हे संपूज्य या यंत्राची पंचोपचार पूजा करा. बाल हस्ते बदनिया दिती आणि ते बालकाच्या हाताला बांधा. हे यंत्र शक्य झालं तर भुर्जपत्रावर काढायचं आहे. शक्य नसेल तर साधा पांढरा कागद घ्या कोरा आणि त्यावर लाल पेनाने काढा. यंत्र काढून झाल्यानंतर त्याची पंचोपचार पूजा करा. कागदाची घडी करा आणि ती घडी तावीजमध्ये, तावीज तुम्हाला मार्केटमध्ये मिळतील, तर तावीजमध्ये ती घडी पॅक करा आणि ते तावीज बाळाच्या दंडाला बांधा. आता या संपूर्ण चर्चेचा सार अगदी 2 ओळीत सांगतो. जब दवा काम नहीं करती तब नजर उतारती है. जब दवा काम नहीं करती तब नजर उतारती है. माँ है जनाब, हार कहा मानती है. विश्वातल्या समस्त मातांना आजचा व्हिडिओ अर्पण. राधे राधे.